मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोफळी येथे शेतीच्या जुन्या वादातून 2 सख्या भावांचा निर्गुण खून झाल्याची खळबळजनक घटना दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। यामध्ये एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोफळी येथील सुनील वसंत व्यवहारे व विनोद वसंत व्यवहारे तसेच दिलीप हनुमानसिंग राजपूत व इतर यांच्यामध्ये पोफळी शिवारातील शेतीचा जुना वाद कोर्टात सुरू होता। दरम्यान शेतीचा ताबा घेण्यासाठी सुनील वसंत व्यवहारे व दिलीप वसंत व्यवहारे हे शेताचा ताबा घेण्यासाठी शेतात गेले। तेथे झालेल्या भांडणात त्या दोघा भावांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली। धामणगाव बडे पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वाळवी व त्यांचे सहकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी घटनास्थळ गाठले। सरकारी पंचासमक्ष व्हिडिओग्राफीमध्ये घटनास्थळाचा पंचनामा व जप्तीनामा करण्यात आला। या घटनास्थळी मोबाईल शस्त्राची कव्हर हस्तगत करण्यात आला आहे। विनोद वसंत व्यवहारे हे मलकापूर येथे व्यवसाय करत होते तर त्यांचे बंधू सुनील वसंत व्यवहारे हे पोफळी येथे शेती करत होते। या घटनेमध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वळवी करीत आहेत। मृतकांचे शव विच्छेदनासाठी बुलढाणा येथे रवाना करण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण मोताळा तालुक्यात खळबळ माजली आहे। कळसुबाई येथे दर्शनासाठी जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील बोटा साकूर कोठवण वनपुटे येथील भाविकांची पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात 35 ते 40 जण जखमी झाल्याची घटना दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। तेरुमगण फाट्याजवळ ही घटना घडली। या अपघातात 15 भाविक जखमी झाले असून त्यातील 4 भाविक गंभीर जखमी आहेत। जखमींवर राजूर ग्रामीण रुग्णालय व संगमनेर येथील डॉक्टर तांबे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी करण्यात आली। यामध्ये जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैडुमे यांना न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपी नितीननं वकील दिलाय तर भवाळ आणि शिंदेनं सरकारी वकिलासाठी अर्ज केला आहे। त्याचबरोबर नितीन भैडुमे यानं जमीन आणि खटल्यातून मुक्त करण्यासाठी अर्ज केलाय। त्यावर पुरावा आणि साक्षीदाराची माहिती घेऊन दिनांक 19 ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार आहे। तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्याची तातडीनं सुनावणी करण्याची सूचना सरकारनं दिल्याची माहिती दिली आहे। लोणावळा येथे नकोशी असलेल्या बाळाला जन्मदात्यानेच रेल्वेच्या ट्रॅकवर संपवण्यासाठी ठेवलं होतं, पण ऐनवेळी सुहास साबळे आणि तेजस राईलकर यांनी येऊन त्या बाळाचे प्राण वाचवले। सुहास आणि तेजस सकाळी जिमला जात असताना त्यांना लोणावळा ट्रॅकवर ही निळ्या रंगाची पिशवी दिसून आली। या पिशवीत 3 दिवसाचे बाळ ठेवून पिशवीला गाठ मारून ही पिशवी रेल्वे ट्रॅकवर ठेवण्यात आली होती। या पिशवीवर संशय आल्याने या दोघांनीही ती पिशवी उचलून घेतली। याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणारी एक मालगाडी भरधाव वेगात तिथून निघाली। यानंतर या दोघांनीही पिशवी उघडून पाहिली असता त्यात 3 दिवसांचे बाळ कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले आढळून आले। या दोघांनीही या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली। रेल्वे पोलीस आल्यानंतर या दोघांनी या बाळाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। थंडीचे दिवस असल्यामुळे पिशवीत ठेवलेले बाळ हे गारठून गेले होते। या बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आता बाळ हे सुखरूप आहे। मलकापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने वडील जागीच ठार तर 4 वर्षीय चिमुरडी वडिलांच्या मृतदेहाजवळ दुचाकीखाली दबल्याने रात्रभर थंडीत कुडकुडत राहिली। देवतारी त्याला कोण मारी याचं जिवंत उदाहरण यावेळी नागरिकांना पाहायला भेटलं। मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथील किशोर आत्माराम घडेकर हे मुलगी कुमारी काजल यासह दुचाकीने मलकापूर येथून पत्नी व नवजात शिशूला भेटण्यासाठी पेढे घेऊन गोलखेड येथे जात होते। यावेळी वडिलांवर काळाने झडप घातली असून बोदवड रोडवरील राधास्वामी सत्संग आश्रमासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीत जबर धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर दुचाकीवरील 4 वर्षीय चिमुरडी वडिलांच्या अंगावर पडून दुचाकी खाली दाबली गेली। रात्रभर ही मुलगी अशीच थंडीत कुडकुडत राहिली। सकाळी 6 वाजेदरम्यान दूधवाल्याच्या हे निदर्शनास येताच सदर घटनेची माहिती त्याने नगरसेवक अॅडव्होकेट हरीश रावळ तसेच जिल्हा उपाध्यक्ष गजानन ढोसर यांना दिली। यावेळी तात्काळ अँब्युलन्ससह घटनास्थळी पोहोचून अनिल भारंबे, शालिग्राम पाटील, प्रमोद भिसे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन कुलकर्णी, वसंत मोरे, महेश चोपडे, संजय किनगे आदींनी सहकार्य केले। यावेळी मृतकाला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तर कुमारी काजलच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याने तिला मानस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात यावे तसेच मुस्लिम शरीयत प्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करू नये या मागणीसाठी भुसावळ शहरात मुस्लिम समाज बांधवांतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला।
भारतीय संविधानानुसार सर्व समाजाला आपल्या परीने जगण्याचा अधिकार आहे. आमच्या या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही पुन्हा असे मोर्चे काढू, अशी माहिती मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित इमाम साहेबांनी यावेळी दिली. मुस्लिम शर्यतीत कुणाचा हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रियाही यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केल्या. या मोर्चा दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्तही होता. यावेळी मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांना पाणी वाटप करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या निघालेल्या मूक मोर्चात मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांना पाणी वाटप केले. याच अनुषंगाने मराठा क्रांती समाजाच्या वतीने हे पाणी वाटप करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती समितीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मुस्लिम समाजासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुस्लिम समाजातर्फे 5% आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चाला संपूर्ण मराठा समाजाच्या तर्फे पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत. तसं निवेदन आम्ही SDM साहेबांना देणार आहोत. मराठा समाज जेवढे मूक मोर्चे निघाले संपूर्ण महाराष्ट्रभर बाहेर या संपूर्ण मुस्लिम समाजाने त्या मूक मोर्चांसाठी जेवढी मदत केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पण त्यांच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे असं जाहीर करतो. संपूर्ण राज्यामध्ये मुस्लिमांचा या ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे. भुसावळ शहरामध्ये लाखोच्या भरामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाज बांधव एकत्र आलेले आहेत. विविध मागण्या धरून या ठिकाणी मराठा मोर्चासोबत या ठिकाणी पाठिंबा दर्शवून या ठिकाणी मोर्चा भुसावळ प्रांत कार्यालय ठिकाणी आलेला आहे. इथे काही समाज कार्यकर्त्यांच्याकडे जाणून घेणार की त्यांच्या यंदाच्या मागण्या काय. सर, आपका नाम बताइए. मेरा नाम मौलाना अब्दुल हकीम खान कादरी, सर खतीब इमाम पापा नगर मस्जिद. अभी आपने यहाँ पे मोर्चा है सर अपना, तो कौन कौन से मांगे अपने यहाँ पे? सर, मोर्चा लाने की वजह ये है कि सबसे पहले कि हुकूमत ने पहले हमें रिजर्वेशन के लिए ऐलान किया था कि 5% रिजर्वेशन आपका रहेगा. उसके बाद दूसरी हुकूमत आई, फौरन उसने उसे ख़त्म किया. जबकि पूरी दुनिया में हिंदुस्तान तो हिंदुस्तान है, पूरी दुनिया में ये बात मशहूर है कि हिंदुस्तान का मुसलमान बहुत तालीम में भी कमज़ोर है, माली हैसियत से भी कमज़ोर है. ये आरक्षण की खबर सुनकर के मुसलमानों में थोड़ी खुशी की लहर आई थी कि चलिए अब हमारी हालत सुधरेगी. लेकिन इस हुकूमत ने उसे कट करके हमें और मायूस कर दिया है और खड्डे में हमको लेकर ढकेल दिया है. तो उस आरक्षण के लिए भी हम अपना मोर्चा लाए हैं. या ठिकाणी की आपण जो मुस्लिमांचा कायदा आहे तो फार कठोर आहे. त्याला एक देवाचा प्रार्थना मांगला था. इधर समाज कार्य करते हैं. सर, हमको बताइए कि अगर आपने इस बार की मांग अपनी पूरी नहीं होती है तो अगला पाउल क्या होगा? मैं सर मौलाना मोहम्मद तड़वी, इमाम और खतीब बिलाल मस्जिद भुसावल शहर का जमीयत का सदर बोल रहा हूँ. अगर सर ये हमारी मांग पूरी नहीं होती तो हम इस तरीके से एहतजाज करते रहेंगे, क्योंकि इस मुल्क के दस्तूर में अपने हक मांगने की हमको सबको आज़ादी है. और जैसे सब मांग रहे हैं सबको मिल रहा है, हमें भी मिलना चाहिए. क्योंकि मुसलमान इस मुल्क की सबसे बड़ी अक़लियत की आबादी है और मुसलमान हर मैदान में बहुत पसमानदा है. हम चाहते हैं कि इस मुल्क के बराबर शरीक होने के जैसे दूसरों को हक दिया जा रहा है. हम ये नहीं बोलते कि हमें कितना देना चाहिए. माजी हुकूमत ने जो 5% हमारे लिए 5% हमारे लिए तय किया, हमारे लिए वो बरकरार रखा जाए, इसकी हम मांग करते हैं. इसके लिए हमने मोर्चा लाया. दूसरा हमारा मुद्दा ये है कि मुस्लिम पर्सनल बोर्ड जो है हमारा मुत्तहदा प्लेटफॉर्म है, यानी कंबाइंड प्लेटफॉर्म है. इसमें सभी हमारे मतलब मकतब फ़िक्र नज़रियात के लोग हैं, सभी मानने वाले हैं, जिसने जो कुरान को मानने वाले, जो हमारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मानने वाले, सबका ये कंबाइंड प्लेटफॉर्म है. इस प्लेटफॉर्म का नाम ही जो है हमारा कुरान और हदीस मुस्लिम पर्सनल, और ये हमारे लिए हमारी शरीयत हमारा मजहब है. हम इसके अंदर किसी किस्म की मुदाखलत नहीं चाहते हैं, बर्दाश्त नहीं कर सकते हैं. इसलिए कुछ दिनों से हमारे इसमें मुदाखलत की कोशिश की जा रही है. एक्स्ट्रा सिविल कोड हम पर लागू करने की कोशिश की जा रही है. तो हमें एक्स्ट्रा सिविल कोड मंजूर नहीं है और हम शरीयत में मुदाखलत नहीं चाहते हैं. फक्त 5% आरक्षणासाठी या ठिकाणी सरकारचा लढा या ठिकाणी मुसलमान बांधव करत आहेत. दुसरं काही या ठिकाणी मागताना बांधव दिसत नाही, परंतु आपलं आरक्षण या ठिकाणी मिळावं असंच मागण्या ठिकाणी बांधवांकडून राहिले. कॅमेरा रावताडेसह विशाल सुरेश न्यूज महाराष्ट्र. सर, आजच्या मुस्लिम समाजच्या मोर्चाला पोलीस ताफा किती होता आणि किती शांततेत हा मोर्चा यशस्वी झाला? आज भुसावळ शहरातील सर्व मुस्लिमांतर्फे एक मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सदर मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने जवळपास 105 कर्मचारी, एक RCP प्लाटून, आमचे 3 पोलीस निरीक्षक, जवळपास 12 अधिकारी आणि मी स्वतः अशा प्रकारे आम्ही बंदोबस्त डिप्लॉय केला होता. बंदोबस्ताचं अचूक प्लॅनिंग केलं होतं. काल जे आयोजक होते आम्ही त्यांची मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा करून बंदोबस्त डिप्लॉय केला होता. अतिशय शांतपणे आणि संयमी मोर्चा निघाला. मी सर्व मुस्लिम समाजाचे जे सर्व मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्या सर्व नागरिकांचे आभार मानतो.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ अॅट्रॉसिटी कायदा समर्थन समितीच्या वतीने नांदेडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी गत महिनाभरापासून जिल्हाभरात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करत अॅट्रॉसिटी समर्थन समितीने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता। या मोर्चात प्रतिसादही तेवढाच मोठ्या प्रमाणात मिळाला। सकाळी 8 वाजल्यापासून शहरातील नवीन मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर गर्दी जमण्यास सुरू झाली होती। केवळ अनुसूचित जातीच नव्हे तर अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, विमुक्त भटक्या जमाती आदी सर्वच प्रवर्गातील लोकांनी मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला। यात निळे, पिवळे, हिरवे, लाल, पांढरे झेंडे घेऊन अॅट्रॉसिटी कायदा समर्थक सहभागी झाले होते। या मोर्चात महिला, अबालवृद्धांची संख्या लक्षणीय होती। शहरातील रेल्वे अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती। नांदेडमध्ये आज जो महामोर्चा निघत आहे याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सामील झालेले आहेत। तर या मोर्चाचं मुख्य उद्देश काय? सर्वप्रथम जय भीम। हा मोर्चा निर्धार मोर्चा आहे। सर्वप्रथम मी गोष्ट क्लिअर करू इच्छिते की हा प्रतिमोर्चा नाही आहे। आम्ही अनुसूचित जाती, बौद्ध, दलित आणि ओबीसी आणि एनटी या सर्व समाजाचे इथे नेतृत्व करण्यासाठी आम्ही इथे युती जमलेलो आहोत। आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत, जसं अॅट्रॉसिटी कायदा हा सक्तीने लागू करावा। काही जणांचं असं म्हणणं आहे की अॅट्रॉसिटी हा कायदाचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर माझ्या मते अॅट्रॉसिटी हा कायद्याचा गैरवापर होणं शक्यच नाही आहे। उलट तो सक्तीने लागू करावा। आणि या जो काही मोर्चाचं स्वरूप आहे ते सर्वव्यापी स्वरूप आहे। आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही। आम्हाला आमच्या मागण्या आहेत ज्या काही त्या आम्हाला मिळवायच्या आहेत। औरंगाबादमध्ये बडोले साहेबांनी जे वक्तव्य केलं की मराठ्यांचे जे मोर्चे आहेत ते मोठ्या प्रमाणात निघत आहेत, त्याचं कारण जे आहे ते पैसा त्यांच्याकडे आहे असं बडोले साहेबांनी वक्तव्य केलं। तर तुमचं काय मत आहे याच्यावर? बडोले साहेबांचं मत हे त्यांचं मत असू शकते, त्यांच्या पक्षाचं मत असू शकते। मुळात घटनेनं प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार दिलेला आहे। ते पैसेवाले असतील किंवा शोषित असतील, गरीब असतील, प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। प्रत्येकाने मोर्चा काढला पाहिजे। बडोले साहेबांच्या वक्तव्याचा आम्हाला काही आजच्या मोर्चाचा काही त्याला हे नाही। आजचा आमचा जो मोर्चा आहे तो अॅट्रॉसिटीच्या समर्थनात आहे आणि देशामध्ये दलितांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचाराचं संरक्षण करणारा जो कायदा आहे तो कायदा ज्या केंद्र सरकारनं 2016 मध्ये 14 एप्रिलला तो अमेंडमेंट केलं की हा कायदा कठोर केलेला आहे, जो शिथिल करण्यात आला होता मागच्या बीजेपी सरकारच्या काळामध्ये, तो आणखीन कठोर करण्यात आलेला आहे। त्या कायद्याचं ह्या महाराष्ट्र सरकारनं आणखी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही। ती अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी निर्धार महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। अॅट्रॉसिटी समर्थनामध्ये जो आज महामोर्चा काढलेला आहे, तर याच्यामध्ये जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या शासनाला हेच आवाहन करणार आहोत की हा मोर्चा अॅट्रॉसिटीच्या समर्थनात आहे। अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी SC, ST, OBC आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट कडक करावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुमच्या आज प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा प्रकारे आहेत सर। अॅट्रॉसिटी ऍक्ट हा अधिक कठोर करण्यात यावा, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देण्यात यावे आणि 52% चे मंडल आयोग लागू करण्यात यावे, अशा आमच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज युती या मोर्चामध्ये सामील झालेले आहोत। पिंपरी शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शहरातील डांगे चौक परिसरात जनलक्ष्मी फायनान्स कंपनी आहे। या कंपनीतील 4 कर्मचारी दुपारी सेफ्टी व्हॅन मधून 22,75,100 रुपयाची रक्कम घेऊन पुण्यातील शाखेकडे जाणार होते। मात्र या आधीच 2 अज्ञात इस्मांनी त्यांच्यावर हल्ला करत सर्व पैसे लांबवले। हल्ला करतेवेळी हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर बेशुद्ध होण्याचा स्प्रेही मारला। या घटनेची माहिती मिळताच वाकडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास वाकडचे सहाय्यक निरीक्षक महेश सांगळे हे करीत आहेत। भारतीय घटनेनुसार प्रत्येक धर्माचे लोकांना आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तरी मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये कोणतेही हस्तक्षेप करू नये यासाठी मुस्लिम समाज, महिला व सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। मुस्लिम शरीयतप्रमाणे व मुस्लिम पर्सनल लॉच्या नियमानुसार महिलांची फारकत 3 वेळा तलाक उच्चारून देण्याची पद्धत मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणेच असावी, त्यात कोणताही बदल करू नये ही प्रमुख मागणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली। महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% व मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जाहीर केले होते, परंतु माननीय न्यायालयाने ते फेटाळल्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठा समाजासाठी 16% आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला सुद्धा 5% आरक्षण लागू करण्याचा माननीय न्यायालय यांनी प्रयत्न करावा अशी विनंतीही यावेळी करण्यात आली। नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2016 या निवडणुकीचे आता नगारे वाजू लागलेले आहे। याच अंतर्गत विविध पक्ष, संघटना, नेते मंडळी कामाला देखील लागलेले आहे।
तापी विकास फ्रंटच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या। या मुलाखतीमध्ये 96 इच्छुकांनी उपस्थिती दर्शवली। यामध्ये 10 नगराध्यक्ष तर एकूण 86 उमेदवार नगरसेवकासाठी उपस्थित झालेले होते। यावेळी तापी विकास फ्रंटचे अध्यक्ष जगन सोनवणे व तापी विकास फ्रंटचे सर्व कार्यकर्ते व कार्यकारिणी यावेळी उपस्थित होती। यांनी सर्वांच्या मुलाखती घेतल्या। आज तापी विकास फ्रंट ची या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या होत्या। यात किती उमेदवारांनी किंवा किती इच्छुकांनी आज इथं भेट दिली? आज आमच्या तापी विकास फ्रंटच्या माध्यमातून आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्व इच्छुक उमेदवार जे संभाव्य नगरपालिकेची निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत अशा एकूण 96 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत। आणि त्यानंतर 8 नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार आहेत, त्यामध्ये मी पण एक नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आहे। आणि या ठिकाणी आजच्या तापी विकास फ्रंटच्या बैठकीमध्ये असं ठरलं की या भुसावळ शहरामध्ये क्रांती करायची आहे आणि क्रांती म्हणजेच परिवर्तन, क्रांती म्हणजेच बदल। आणि ही क्रांती आम्हाला मतदारांना आव्हान करून या ठिकाणी की मतदार राजा हो, तुम्ही या ठिकाणी आम्हाला शक्ती द्या, ताकद द्या, आशीर्वाद द्या, आम्ही या भुसावळ शहरामध्ये चमत्कार घडवून दाखवू।